प्रेक्षकांनो, कुसुमला कळलंय अभिनय तो कभी नाही. कुसुमने घेतलाय जबरदस्त निर्णय. कुसुमने सायलीला जबरदस्तीने खाली उतरवलंय बसच्या आणि कोल्हापूरला जाऊच दिलेलं नाहीये. मजा आली आहे ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघायला. म्हणजे हा अगदी अनएक्सपेक्टेड असा टर्न होता. बरं एवढंच नाही, कुसुमने चैतन्याला निरोप सुद्धा दिलाय मेसेज करून. आणि आता अर्जुन सायलीकडनं तिचं प्रेम वदवून घ्यायला पुन्हा एकदा मधुभाऊंच्या घरी जाणार आहे. मज्जा येणार आहे पुढचे भाग बघायला. तर कसं झालं, काय झालं, पूर्ण एपिसोड एन्जॉय करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. कालचा एपिसोड धमाकेदार होता. तसाच आज देखील दाखवलाय त्यांनी. अर्जुन सायली जवळ त्याचं प्रेम व्यक्त करतो. काल आपण बघितलं सायली तिचं प्रेम व्यक्त करायसाठी खूप आतुर झालेली असते. आज त्यांनी दाखवलं ती अर्जुनला त्या आरशात बघत असते, जो आरसा तिच्या समोर 2 माणसे घेऊन उभे आहेत. आता सायलीला वाटतंय की अर्जुनला पण घट्ट मिठी मारून सांगावं की हो माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण नाही, बिचारी वडिलांच्या वचनामध्ये अडकलेली आहे. खरं तर हे एकदम 90s प्रमाणे वगैरे वाटलं आपल्याला. हे अगदी तुमचं म्हणणं स्वाभाविक आहे. पण काय काय झालंय ना ते बघत राहा प्रेक्षकांनो. आता त्यांनी थोडंसं जरा हे मागून दाखवलंय. मधुभाऊंनी सायलीकडून जे वचन घेतलं ते सायलीला आठवलं आणि तिला तिच्या वडिलांचं वचन ह्या क्षणाला जास्ती महत्वाचं वाटलं, जो तिचा वेडेपणा आहे. पण अर्जुन तिला तीनदा म्हणत असतो, मिसेस सायली बघा ना माझ्याकडे, एकदा तरी वळून बघा. आणि आता ही काही त्याच्याकडे वळून बघायला तयार नाहीये. चैतन्य, कुसुम बिचारे दोघंही जीव मुठीत धरून बसलेले आहेत. म्हणजे कुसुमलाही वाटतंय की सायलीने तिचं प्रेम अर्जुनकडे व्यक्त करावं. पण आता सायली अगदी कठोर निर्णय घेते आणि म्हणते, कुसुमताई चल आपली बस आली आहे. कुसुम म्हणते, सायली अगं काय वेडेपणा करतेय. आता हे सायलीचे वाक्य ऐकून हा अर्जुन जरा घाबरतो ना. अशी काय करते ही, माझ्याकडे बघत पण नाहीये. सायली आता तिच्या हृदयावर दगड ठेवून त्या बसमध्ये चढते. त्यांनी अक्षरशः बसमधली गर्दी सुद्धा दाखवली आहे प्रेक्षकांनो. अर्जुन त्या सायलीच्या मागे मागे करत असतो, मिसेस सायली अहो थांबा ना, अहो मी माझं प्रेम व्यक्त केलंय तुमच्याकडे, तुम्ही का मला असं सोडून जातायत, बघा तरी माझ्याकडे मिसेस सायली. चैतन्याला पण कळेना सायली अशी वियर्ड का वागतीये. अर्जुन सायलीच्या पाठीपाठी जात असतो आणि तिला सारखा म्हणत असतो, थांबा ना मिसेस सायली, बघा ना बसमध्ये चढताना जशी गर्दी असते ना तशी गर्दी दाखवली आहे. कुसुम म्हणत असते, अगं सायली अगं थांब, अगं काय वेडेपणा करतेस तू. पण नाही बाबा, सायली काही कोणाचं ऐकायला तयार नाहीये. ती तिच्या वडिलांच्या वचनाला जरा जास्तीच महत्व देते. ती एकीकडे रडत असते आणि कुसुमला म्हणत असते, चल कुसुमताई तुला सांगितलं ना मी चल म्हणून. अर्जुन म्हणत असतो, अहो थांबा ना मिसेस सायली, अहो असं काय करताय, अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना, सांगा ना मला, थांबा ना मिसेस सायली. कुसुम, चैतन्य, अर्जुन, सायली किती जवळ आहेत बघा प्रेक्षकांनो. अर्जुन तर अगदी सायलीला हात लावेल इतका जवळ असतो, पण तरी सुद्धा त्याने त्याच्या मर्यादा राखल्यात. तो सारखा सायलीला म्हणत असतो, थांबा ना मिसेस सायली. आता कुसुम तिच्यावर खूप ओरडते, अगं काय वेडेपणा करतेस, तुला कळत नाहीये का, अगं अर्जुन तुझ्याशी बोलतोय, अगं थांब ग सायली. पण नाही बाबा, सायली काही थांबायला तयार नसते आणि एका क्षणाला ती अर्जुनकडे अशी वळून बघते. का म्हणजे अर्जुनकडे न बघता तिने तिच्या ओढणीकडे पाहिलंय. तिची ओढणी अडकते त्या बसला. अर्जुन सारखा रडून म्हणत असतो, बरं का, थांबा ना मिसेस सायली, अहो थांबा ना. बरं प्रेक्षकांनो, हिची ओढणी सुद्धा तशीच आहे, कुछ होत आहे मधल्यासारखी. आता ही बघा कशी बघते अर्जुनकडे. आणि आता अर्जुन तिच्याकडे किती मजबूर दाखवली आहे सायली. आता हा अर्जुन सुद्धा असा वेड्यासारखा करत असतो, बरं का, अहो थांबा ना मिसेस सायली, जाऊ नका ना. बाई मला तर कसं तरीच झालं, असं वाटत होतं त्या अर्जुनला म्हणावं, ए बाबा अरे रडू नको, कुठे जाणार नाहीये ती. पण नाही, सायली काही ऐकेना, नुसती अशी वळून त्याच्याकडे बघत असते आणि बसमध्ये चढत असते. तिची ओढणी त्या दारातच अडकलेली आहे. सायली आता अशी एकदम मजबूर होऊन रडते आणि हा सीन त्यांनी कमीत कमी 16 मिनिटं रंगवलाय. खरंच प्रेक्षकांनो कमाल. मी पुन्हा म्हणेल की हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. काय दाखवलंय त्यांनी, म्हणजे बसमधली गर्दी म्हणू नका, या अर्जुनने सगळ्यांसमोर व्यक्त केलेलं प्रेम, अरे मजाक आहे क्या. फार भारी वाटलं प्रेक्षकांनो, एवढ्या सगळ्या लोकांसमोर इतका रिअलिस्टिक अभिनय दाखवायचं म्हणजे अरे जोक नाहीये. आता ती घंटी वाजली ना बसची आणि आता सायली एकदम अर्जुनकडे बघते. अर्जुन आता एकदम पॅनिक होऊन जातो. बस निघालेली असते पण तरी सुद्धा अर्जुन शेवटपर्यंत
बसपर्यंत त्या बसचा पाठलाग करतो. वा वा प्रेक्षकांनो, खरंच एक एक लाईक या सगळ्या कलाकारांसाठी हा. अमेझिंग, खरंच अमेझिंग दाखवलाय. सायली सतत रडत असते. कुसुमचा जीव थोडा थोडा होत असतो अर्जुनकडे बघून. ती एकीकडे अर्जुनकडे बघते, एकीकडे सायलीकडे बघते. काय करावं तिला बिचारीला कळेना. पण आज कुसुमने जो निर्णय घेतलाय ना प्रेक्षकांनो, खरंच आज मानलं बाबा मी कुसुमला. आता अर्जुन सायलीला असा वेड्यासारखा म्हणत असतो, थांबा ना मिसेस सायली, अहो थांबा ना, अहो तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर, थांबा ना. बसमधले सगळे लोक सायलीकडे बघत असतात. आता अर्जुन वेड्यासारखा त्या बसच्या मागे धावतोय. बसची स्पीड आता हळूहळू हळू पुढे पुढे वाढतीये आणि अर्जुन वेड्यासारखा त्या बसच्या सोबतच धावतोय. पण चैतन्याने सुद्धा अर्जुनची शेवटपर्यंत साथ सोडलेली नाहीये. मित्र असावा तर चैतन्य सारखा. चैतन्य सुद्धा वेड्यासारखा त्याच्या मागे धावत असतो, माझ्या मित्राला लागलं तर. आणि इकडे ही कुसुम सुद्धा. खरंच प्रेक्षकांनो, सायली आणि हा अर्जुन दोघे खूप नशीबवान आहेत. त्यांना एवढे चांगले मित्र मिळालेले आहेत, जे त्यांच्या दुःखाच्या काळात त्यांच्या शेवटपर्यंत सोबत आहेत. असे लोक मिळणे खरंच दुर्लभ झालंय. अर्जुन आता खूप पळतो गाडीच्या मागे. पळता पळता त्याचा तोल जातो आणि आता तो खाली पडतो. इकडे सायली सुद्धा खूप हमसून रडत असते आणि कुसुमला सुद्धा त्रास होत असतो तिच्या रडण्याचा. आता अर्जुन एका पॉइंटला खाली पडतो आणि असा त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि खूप रडतो. बिचारा अर्जुन. चैतन्याला तर आता त्याची कीव यायला लागली आहे. तो त्याला सांभाळत असतो, अर्जुन रडू नको रे, अरे शांत हो. इकडे सायली पण सारखी रडतीये, कुसुमही खूप रडते बिचारी. आणि आता अचानकपणे त्या सायलीची ओढणी अशी एकदम ड्रॅमॅटिक पद्धतीने त्या अर्जुनच्या चेहऱ्यावर येऊन पडते. ते फार भारी वाटलंय बरं का. म्हणजे बस जेव्हा जोरात जाते तेव्हा या सायलीची ओढणी अशी अर्जुनच्या तोंडावर पडते आणि चैतन्य ते सगळं बघतच राहतो. आणि इथे पुन्हा त्यांनी आपल्या मालिकेचं शीर्षक गीत दाखवलंय. कारण ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला ह्यासाठी सांगतेय की त्यांनी काय एफर्ट घेतलेत या सीनसाठी, म्हणून हा सीन मी तुम्हाला अगदी जीव तोडून एक्सप्लेन करतेय. अमेझिंग दाखवलंय. आता ती ओढणी अर्जुन खूप वेळ असा त्याच्या कुशीमध्ये ठेवतो आणि असा त्या बसच्या दिशेने बघायला लागतो. इकडे सायली रडत असताना त्यांनी ते गाणं ऐकवलंय, कळेल केव्हा तुला ही व्यथा, माझ्या नजरेने बघ तुलास तू. अर्जुन चैतन्याला म्हणतो, बघ चैतन्य, अरे ही साईन बघितली का? आधी या सगळ्या गोष्टींवर माझा नव्हता रे विश्वास, पण आता या क्षणाला मला असं वाटतंय चैतन्य की हे युनिवर्स मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. म्हणजे मिसेस सायलींची ओढणी माझ्याकडे आली रे चैतन्य. अरे या गोष्टीचा एकच अर्थ आहे की माझ्या मिसेस सायली माझ्याकडे नक्की परत येणार बघ. लवकरच त्या माझ्याकडे परत येतील. चैतन्य अर्जुनकडे बघतच राहतोय की काय प्रेम आहे नाही याचं वेडं. प्रेमात सगळे असे वेडेपिसे होतात, ते आज चैतन्याने कदाचित इतक्या जवळून बघितलं असेल. पण प्रेक्षकांनो, इथे एक सांगावंसं वाटतंय, म्हणजे अर्जुनच्या संयमाची कमाल आहे नाही. म्हणजे अर्जुन अजून सुद्धा सायलीला एकेरी आवाज देत नाही. तो अजूनही मिसेस सायली असंच तिला म्हणतो. म्हणजे कुठलाही प्रसंग असू द्या, काहीही प्रसंगाचं गांभीर्य असू द्या, अर्जुन मिसेस सायली अशीच हाक मारणार त्या सायलीला. हे त्यांनी फार भारी दाखवलंय. आता अर्जुन ती ओढणी घेऊन असा उठून उभा राहतो आणि एक वेगळंच चैतन्य, एक वेगळंच म्हणजे मोटिवेशन त्याच्यामध्ये संचारलंय. आता त्याने ती ओढणी अशी त्याच्या मानेवर टाकली आहे आणि ती ओढणी घट्ट उराशी बिलगली आहे. आता तो ठरवतो, काहीही झालं तरी मी आता गप्प बसणार नाही मिसेस सायली. सगळं जग जरी माझ्या विरुद्ध गेलं तरी मी माझं प्रेम जिंकून दाखवणारच. आता अर्जुनच्या या म्हणजे प्रोत्साहनाला खरंच सलाम प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी तुम्हाला आज प्रॉमिस करतो मिसेस सायली, आपण दोघं नक्की एक होणार, आपण दोघं नक्की एकमेकांच्या सोबत असणार लवकरच. आता त्याने त्या ओढणीचा असा म्हणजे मुका घेतलाय आणि आता ती ओढणी अशी सारखी न्याहाळून म्हणत असतो, हो आपण नक्की एकत्र येणार. त्याने आता ठरवलंय. मजा आली प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघायला. म्हणजे आपल्या सगळ्यांचीच निराशा झालेली होती. काल सायली चालली गेली, अर्जुनचं प्रेम तिने स्वीकारलं नाही, असं सगळ्यांनाच आपल्याला बघून खूपच कसं तरी झालं होतं. पण नाही, आज त्यांनी जो काही ट्विस्ट घेतलाय ना, मजा आ गया बस. आता बघा प्रेक्षकांनो, या महिपतने आता त्याचा खोटा पोरगा उभा पण केला. म्हणजे त्या वकिलाने त्याच्या आता महिपत आणि साक्षीचं सीन दाखवलाय. आता त्या जोशी वकिलाने ते खोटे बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट सगळं काही त्यांना दिलंय. आता ते पुढे नितीन वकील म्हणतात की हे घ्या, हा त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, हा
ही त्याची ग्रॅज्युएशनची मार्कशीट. आता मैपत ते बघतो आणि म्हणतो, बापरे, माझ्या सावत्र पोराला एवढे मार्क होते. एवढंच नाही, 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, अरे बाप रे बाप, सगळं काही त्याने मॅनेज केलंय. मैपत ते सगळं बघतो आणि चाट पडतो. अथर्व विचारे, 12वी 68%, 10वीला 85%. आता साक्षी म्हणते, अण्णा अहो अहो हे बघा ना, हे सगळं सोडा, हे कागदपत्र पहा ना, ह्याच्यात बघा ना, खरंच असं वाटतंय की अथर्व विचारे नावाची माणूस अस्तित्वात होता. म्हणजे बघा ना, मला सगळं खरंच वाटतंय. आता बघा, तो वकील म्हणतो, हे घ्या, हे त्याचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा आहे, हे बर्थ सर्टिफिकेट सुद्धा आहे, आणि हे स्मशानामध्ये त्याला जाळल्याची पावती. अरे बापरे, प्रेक्षकांनो, एवढं मॅनेजेबल असतं का हो? आता तो पुढे वकील म्हणतो, आता तुम्ही सगळं टेन्शन सोडून द्या, आता तुम्ही रिलॅक्स व्हा. मैपत आता त्या वकिलाकडे पाहतच राहतो. पण प्रेक्षकांनो, खरंच या वकिलाची आयडिया एवढी वर्क करेल का हो? आता तो पुढे काय म्हणतो बघा. मैपत साहेब, आता सगळी धडपड संपली समजा. अहो, त्याचा फेक चेहरा, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आपण सगळं जज समोर मांडणार आहे. अहो, टेक्नॉलॉजीमध्ये जे काही प्रगती झाली ना, त्यामध्ये पूर्ण उपयोग करून घ्यायला माझ्यासारख्या हुशार माणसाला बरोबर जमतं बरं का. साक्षी त्या वकिलावर खूप खुश होते. आता मैपत म्हणतो, अरे वा, काय काम केलंयस तू. आता त्या जजला काय, अरे आता त्या जजलाच काय, त्या अर्जुन सुभेदाराला पण पटल का माझी पोरगी त्या रात्री हॉस्पिटलमध्ये गेली होती तिच्या सावत्र भावाला भेटायला, जो अंतिम घटका मोजतोय, आणि आता माझ्या साक्षीला कोणीही जेलमध्ये टाकू शकणार नाही. आता मैपत असा म्हणतो आणि त्याच्या गेलेल्या मुलासाठी मोठा गळा काढतो आणि म्हणतो, ए अथर्व, अरे कुठे गेला रे, मला सोडून, अरे हे काय वय होतं का रे तुझं जायचं. आता मोठ्याने मैपत रडायला लागतो, एवढ्या कमी वयात कशाला गेला रे बाबा. बरं, आता खरं सांगा प्रेक्षकांनो, याचं पोरग गेलं, हा तो इतक्या उशिरा सांगतोय, हा म्हणजे प्रश्न कोर्टासमोर उपस्थित होणार नाहीये का? काय दाखवतात, शेंड्या लावतात, काय सांगावं. असो, आता काही शब्द नाही आहेत माझ्याकडे. पण आता हे वकील लागतो हसायला. तेव्हा मैपत त्याला म्हणतो, ए जोशा, दात नको काढू, या दाताच्या फटीतून अर्जुन सुभेदार असा भस्कन आत घुसल आणि तुझ्या मेंदूत जाईल. तुझ्या मेंदूत काय चाललंय ना, ती सगळी माहिती काढल अर्जुन सुभेदार, कळलं काय? ऐ, दात काढो. आता ते बाकीचे सगळे कागदपत्र बनव, काय म्हणला तू, ते सीसीटीव्ही मधलं थोबाड गिबाड ते सगळं बनव, ते सगळे कागदपत्र घे आणि दात काढू नको, नाही तर फटीतून घुसल तो सुभेदार, कळलं का तुला? आता साक्षी लागते हसायला. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे सायली बसमध्ये आहे. अजून सायलीचा तो प्रवास चालू आहे. मुंबई काही यांनी सोडलेली नाहीये. आता तिकडनं तिकीट असा आवाज येतोय आपल्याला, तिकीट चला, कोल्हापूरचं तिकीट. मग आता ही सायली लागते रडायला. तिला अर्जुनचा चेहरा सारखा आठवतोय की अर्जुन किती अगदी मनापासनं तिला प्रपोज करत होता की मिसेस सायली, जाऊ नका न हो मला सोडून, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. आता सायलीला ते सगळं आठवतंय, ती रडतीये आणि आता मधुभाऊंचं वचनही तिला आठवतंय. आता काय करावं, तिला काही उमजेना समजेना. आता तिचं आयुष्य संपलं, तिच्या आयुष्याच्या समोर आता फक्त म्हणजे आयुष्यामध्ये सगळा अंधार आहे असं तिला फील होत असतं. आता एका पॉइंटला इतकी रडते आणि नेहमीप्रमाणे तिला चक्कर येते आणि ही कुसुम घाबरते ना, ती तिला सावरते. अगं काय झालं सायली. आता बसमधले ते बाजूला बसलेले लोक पटकन उठतात आणि सायलीला बसायला जागा देतात. कुसुम सायलीला तिथे बसवते, तिच्या तोंडावर वगैरे पाणी मारते. आता हे सगळं म्युझिकल थरार त्यांनी दाखवलाय. आता बसमध्ये पण गर्दी झाली आहे, म्हणजे सगळेजण सायलीला असं उठवायचा प्रयत्न करतात. आणि आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही जण विचार करायला लागतात की असं कसं झालं, अर्जुनने एवढं प्रपोज केलं आणि सायली काहीही न बोलता निघून गेली. दोघांच्याही डोळ्यासमोर सायलीचा चेहरा आहे, चैतन्याच्या सुद्धा आणि अर्जुनच्या सुद्धा. दोघं सोबतच बोलतात, काहीतरी गडबड आहे आणि दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे तुला तेच लक्षात आलंय का? अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे तूही तेच नोटीस केलं ना चैतन्य, जे मी नोटीस केलं? चैतन्य म्हणतो, अरे हो रे अर्जुन, तू तुझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे शब्द बोलला आणि सायली वहिनीने काहीच रिॲक्ट केलं नाही. अर्जुन म्हणतो, हो न रे, एक्झॅक्टली. चैतन्य म्हणतो, 0 रिॲक्शन यार. अर्जुन म्हणतो, अरे माझ्याशी बोलणं तर दूर, पण त्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही. दिस इज स्ट्रेंज यार. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, त्यानं बोलण्याची बंदी असल्यासारख्या वागल्या रे.
अर्जुन म्हणतो, अरे त्या जर माझ्याशी बोलल्या तर मधुभाऊंना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या माझ्याकडे बघत पण नव्हत्या, असं का असेल? चैतन्य म्हणतो, अरे मला असं वाटतंय कदाचित सायली वहिनी तुझ्यावर चिडली असेल का? अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, पण ती सुद्धा एक रिॲक्शन आहे ना, ती पण नव्हती ना त्यांच्या चेहऱ्यावरती. अरे मी खूप चांगलं ओळखतो रे त्यांना. त्यांनी ओरडलं असतं, मला डोळे मोठे केले असते, म्हणजे काहीतरी बोलल्या असत्या, पण त्यांनी अशी काहीच रिॲक्शन केली नाही रे. म्हणजे त्या जेव्हा माझ्याशी म्हणजे माझ्यावर चिडायच्या ना, तेव्हा त्या खूप बोलायच्या बोलायच्या. मी त्यांना म्हणायचो पण की गप्प बसा ना मिसेस सायली, तुम्ही किती बोलता. पण बघ ना रे, आज आज इतकी महत्वाची गोष्ट मी त्यांना सांगितली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीच नाही, म्हणजे सगळं सायलेन्स. असं कसं होऊ शकतं रे? मला एक खूप स्ट्रेंज वाटतंय रे चैतन्य. चैतन्य म्हणतो, अर्जुन तुला ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त सायली वहिनीच देऊ शकतील. अर्जुन म्हणतो, येस, एक काम कर चैतन्य, 1-2 दिवसाच्या सगळ्या मीटिंग तू हँडल कर. मी आता लगेच कोल्हापूरला जातो. चैतन्य म्हणतो, काय कोल्हापूरला? अर्जुन म्हणतो, हो कोल्हापूरला. मला कोल्हापूरला जावंच लागेल. काहीही झालं तरी मी मिसेस सायलीकडनं माझ्या प्रेमाचं उत्तर मिळवूनच राहणार. अर्जुन आता ती ओढणी घेतो या सायलीच्या हातात. पण चैतन्याला आता टेन्शन आलं ना. तो म्हणतो, अरे अर्जुन, पण तू कोल्हापूरला कसं काय जाशील आणि कुठे शोधशील तू सायली वहिनीला? अर्जुन म्हणतो, ते मला माहिती नाही, पण मी आता कोल्हापूरला जाणारच. अर्जुन सायलीची ती ओढणी अशी त्याच्या उराशी ठेवतो आणि म्हणतो, काही झालं तरी मी आता सायलीला जाऊन भेटणार. मी मिसेस सायलींना अजिबात कुठेही जाऊ देणार नाहीये. मिसेस सायली, मी येतोय तुम्हाला परत आणण्यासाठी. आणि अर्जुन त्या ओढणीला खूप वेळ न्याहाळताना त्यांनी दाखवलंय आणि असं त्याच्या जवळ घेतोय तो. ती ओढणी काही तो सोडायला तयार नाहीये बाबा. आता प्रेक्षकांनो, मधुभाऊंची आता अक्कल ठिकाण्यावर येणार आहे. कारण काय झालं बघा, मधुभाऊंना आता चांगलाच हिसका बसलेला आहे. आता मैपत आणि त्या वकिलाने ठरवल्याप्रमाणे यांनी लगेच तारीख पण पाडली आहे बरं का. पण कसं मॅटर फिरवलंय बघा. म्हणजे लोक साधेपणाचा कसा फायदा घेतात ना, ते अगदी उत्तम उदाहरण दाखवलेलं आहे या मालिकेमध्ये. मधुभाऊ खूपच साधे दाखवलेत त्यांनी, म्हणजे त्यांना काहीच व्यावहारिक ज्ञान नाहीये असं दाखवलंय. आता मधुभाऊ बघा, त्या जोशी वकिलाकडे आलेत आणि आता ते म्हणतात, काय झालं वकील साहेब, तुम्ही मला घाईघाईने का बोलवलं? आता ते वकील म्हणतात, कसं आहे ना मधुभाऊ, अहो जोपर्यंत तुमची केस सुभेदार लढत होते तोपर्यंत समोरची पार्टी रिलॅक्स होती. काय जोक मारतोय बघा हा. आता म्हणतो, आता ही केस माझ्याकडे आली आहे ना, म्हणून आता त्या मैपत शिखरेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिखरेच्या वकिलांनी तुम्हाला कोर्टात हजर राहायची नोटीस पाठवली आहे. मधुभाऊ घाबरतात आणि म्हणतात, अरे बापरे, अहो काय सांगताय, मला तर जामीन मिळालाय ना. आता ते वकील म्हणतात, तुम्ही कशाला टेन्शन घेताय मधुभाऊ, अहो बघू आपण ते कोर्टाच्या तारखेला काय सांगताय ते. त्या शिखरेला माहिती आहे तुम्हाला जामीन मिळालाय. आता आता लगेच मधुभाऊ म्हणतात, अहो पण माझा जामीन रद्द करतील का ते? आता ते वकील म्हणतात, नाही हो नाही, असं कशाला होईल, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मधुभाऊ म्हणतात, असं काय बोलताय वकील साहेब, अहो माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मग ते वकील म्हणतात, मग कशाला टेन्शन घेताय, अहो तुम्हाला मी सोडवणार म्हणजे सोडवणारच. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, हो अहो माझी खात्री आहे या बाबतीत, अगदी 100% खात्री आहे. जे काही कराल ना पुढे वकील साहेब, ते तुम्हीच करणार. आता लगेच तो वकील मनातल्या मनात बोलतो, काका मीच करणार, पुढे काय करायचं ते. तुम्हाला एक तर जन्मठेप नाही तर फाशी, काहीतरी नक्कीच मी मिळवून देणार. बघितलं का प्रेक्षकांनो, मधुभाऊने अर्जुनवर विश्वास न दाखवता या वकिलावर विश्वास दाखवला ना, त्याची शिक्षा आता मधुभाऊंनाच मिळणार आहे. पण अर्जुन थोडीच मिळू देणार आहे. बिचारा अर्जुन मध्ये पडणारच आहे, यांना सोडवणारच आहे. काय ना प्रेक्षकांनो, कधी कधी आपण अति चांगुलपणा दाखवायला पण आपण इमोशनल झालं ना की त्याचा फायदा समोरचे लोक बरोबर घेतात. आणि या गोष्टीचा म्हणजे अगदी जिवंत अनुभव आम्हाला म्हणजे माझ्या फॅमिलीला खूप आलाय प्रेक्षकांनो. असो, कधीतरी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल. आता बघा इकडे ही सायली आपली बेशुद्ध पडलेली आहे आणि आता कुसुम तिला उठवायचा प्रयत्न करतेय. अगं सायली उठ ग, अगं काय होतंय. आता बसमधले लोक विचारतात, अहो काय झालं त्यांना, नेहमीच त्रास होतो का त्यांना असा? मग कुसुम म्हणते, नाही हो, अहो ती ना जरा म्हणजे थकवा आलाय ना त्याच्यामुळे असं तिला चक्कर येऊन पडलीये बघा. आता त्या बिचारे एक ताई विचारतात, काही गोळी बिळी आहे का तुमच्याकडे? अहो माझ्याकडे चहा आहे थर्मासमध्ये, मी चहा देते तिला, थोडस चहा देता का? आता ही कुसुम तिला अशी जागी करते, मग होते जागी सायली. आता कुसुम म्हणते, बरी आहे का ग सायली तू? आता ते कंडक्टर येतात आणि म्हणतात, चला चला सीटवर बसा, जाऊन सीटवर बसा.
आता सगळेजण सीटवर बसलेत. आता ही त्या बाईने चहा दिला ना, कुसुम तिला चहा देते आणि म्हणते घे 2 घोट घे. पण सायली आता वेडेपणा पुरे कर. तुझ्या तालाने घ्यायचं म्हणून मी काही बोलत नव्हते, पण आता तू अति करते सायली. अगं काय ग, अगं या क्षणाला तू आनंदात राहायला पाहिजे, तर तू तू काय करतेस हे सगळं. अगं अर्जुनने त्याच्यावरचं प्रेम बोलून दाखवलं ग. अगं तू किती आनंदात असायला पाहिजे सायली. अगं एवढ्या दिवसापासून ते शब्द ऐकायला मरमर करत होती तू, आणि तू अशी काय वागू लागली ग त्याच्याशी. कुसुम अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे ओरडतीये बरं का सायलीला. आता सायली म्हणते मी तरी काय करू ग कुसुमताई, मी कुठे त्यांना उत्तर देऊ शकले ग कुसुमताई. अगं मला असं वाटत होतं की आत्ता पळत पळत जावं आणि त्यांना घट्ट मिठी मारून सांगावं की माझं पण त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. कुसुम म्हणते अगं वेडे, मग का नाही केलं तू असं. मी त्यांना फोन करते थांब. आता ही सायली म्हणते नाही नाही ग कुसुमताई, असं नको करू. मी मधुभाऊंचा शब्द नाही मोडू शकणार ग. मग आता ही कुसुम ओरडते तिला आणि म्हणते तू वेडी आहेस का ग सायली. तुझ्या प्रेमापुढे तू मधुभाऊंचं किती दिवस ऐकणार आहे. सायली तू मधुभाऊंना काही वचन दिलेलं नाहीयेस की तू अर्जुनला भेटणार नाहीयेस म्हणून. फक्त त्यांनी तुझ्याकडून वचन घेतलंय की तू त्याच्याकडे बघायचं नाही. मग तू कशाला एवढी घाबरते ग, कसली भीती आहे तुला. आता ही सायली म्हणते अगं कुसुमताई मला माझ्या मनाची भीती आहे ग, मधुभाऊच्या आणि माझ्या नात्याची भीती आहे. मधुभाऊ जे म्हणाले तसं त्यांनी करून दाखवलं तर अगं माझ्या समोर मग आयुष्यभर पश्चातापच करावा लागेल ग मला. मग आता ही कुसुम म्हणते काय म्हणाले ते, अर्जुनला भेटली तर माझं मेलेलं तोंड बघशील हे. अगं काय ग सायली वेडी आहेस का. अगं रागाच्या भरात बोलले ते, असं होत नसतं. मधुभाऊंना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले हे आवडलेलं नाहीये, पण अगं अर्जुनने तुझ्यावर प्रेम आहे हे कबूल केलं ना. अगं फाडून टाका ते कॉन्ट्रॅक्ट. मधुभाऊंचा राग पण जाईल ग सायली. अगं खरंच जाईल. ही कुठे ऐकते सायली. सायली म्हणते नाही गो कुसुमताई, ते तितकंसं सोपं नाही राहिलं ग. जोपर्यंत मधुभाऊ त्यांच्या शब्दातून मला मोकळं नाही करत ना, तोपर्यंत मी अर्जुन सरांच्या दिशेने पाऊल नाही टाकू शकणार ग. आता ही कुसुम जरा वेळ विचार करायला लागते बरं का. आता सायली अशी डोक्याला हात मारते आणि म्हणते बघ ना कुसुमताई, मी किती दुर्दैवी मुलगी आहे ग. माझ्यावर प्रेम करणारा नवरा आणि माया करणारा बाप या दोघांमध्ये निवड करायची वेळ आली ग मला कुसुमताई. आता काय करू ग मी. या बाबतीमध्ये ज्या बाबांनी मला जिवंत ठेवलंय त्यांच्याच बाबतीत माझं माप झुकतं राहील ना ग कुसुमताई. तूच सांग मला माझं काय चुकतंय. आता सायलीचा निर्णय खरं तर चुकीचा नाहीये, पण आता कुसुमला निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आता कुसुम खूप वेळ विचार करते बरं का प्रेक्षकांनो. बस पुढे जातीये आणि आता कुसुम विचार करते की काही झालं तरी अभी नाही तो कभी नाही. आणि तिने विचार केलाय आणि एकदम जोरात ओरडते आता कुसुम, बस थांबवा लवकर बस थांबवा. आता ते कंडक्टर घाबरतात ना, ते म्हणतात का हो ताई काय झालं. आता ही कुसुम म्हणते अहो दादा ते जरा थांबवा बस. अहो ड्रायव्हर दादांना सांगा ना, अहो आम्हाला उतरायचंय इथे. आता ही सायली कुसुमला थांबवत म्हणते नाही नाही कुसुमताई, अगं नको बस थांबू, मी मधुभाऊंचे शब्द नाही मोडू शकत ठरल्याप्रमाणे. आता कुसुम ओरडते सायलीवर आणि म्हणते ए सायली, मला पण नाही आवडणार मधुभाऊंचा शब्द मोडायला, पण आता सध्या ना तुझा जीव महत्वाचा आहे. तू सांग मला, तुझा जीव महत्वाचा आहे का मधुभाऊंचा शब्द महत्वाचा आहे. कोल्हापूरला गेल्यावर तुला काही झालं तर काय करू मी. तू गप्पा बस. ठरलं तर मग आपण उतरायचं म्हणजे उतरायचं. आता तू बोलायचं नाही मध्ये मध्ये काही सायली. आता ही कुसुम असं भारी थांबवते ना गाडीला, थांबा बस थांबवा. आता कंडक्टर बसला थांबवतात. आता ही कुसुम सायलीला म्हणते चल उठ उभी राहा. आता ती ओरडतेच जोरात तिच्या अंगावर बरं का, चल म्हणलं ना तुला. आता सायली चुपचाप उभी राहते आता कुसुमने ओरडल्यावर, आणि आता बसच्या खाली अशी उतरणार, त्या दाराजवळ येणार. तेवढ्यात त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पण मजा आली ना प्रेक्षकांना. तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की ही घरी पोहोचली का नाही पोहोचली, पण पोहोचली. त्यांनी घरी गेल्याचे दृश्य पण आपल्याला पुढच्या भागात दाखवले. चलो जोरदार मजा आ गया आज का एपिसोड बघून. आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय अर्जुन सायलीकडे जायला निघालेलाच असतो म्हणजे कोल्हापूरला. तर चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, अरे थांब, अरे बघ कुसुमताईचा मेसेज आलाय मला. अरे बघ त्यांनी सायली वहिनीला वापस आणलेलं आहे, त्या कोल्हापूरला गेल्याच नाहीये, त्यांचा मेसेज आलाय मला, बघ. आता अर्जुन म्हणतो अरे यार फॅन्टॅस्टिक. मग आत्ताच जातो मधुभाऊंकडे आणि विचारतो मिसेस सायलींना की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. आता इकडे या दोघी दारात हजर. मधुभाऊ या दोघींना बघून चिडतात आणि म्हणतात अरे तुम्ही दोघी इकडे कसं काय आल्या परत.
काय झालं? अपघात झाला का? काय काय झालं काय? मधुभाऊंना या दोघींना पण टेन्शन आलं. आता बोला प्रेक्षकांनो, मजा येणार आहे की नाही पुढचे सगळे भाग बघायला? मजाच येणार आहे, प्रश्नच नाही. पण आजचा भाग लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग त्यांनी खूप मोठा दाखवला. प्रेक्षकांनो, चालता चालता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जाओ, नाही म्हणजे माझे पण अजून थोडेच राहिलेत सबस्क्रायबर. कधी होतील 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण? मी वाट बघते. प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग. आणि उद्या बघूयात पुढे काय घडतंय ते. आता उद्याच्या भागाची कोण कोण आतुरतेने वाट बघतंय मला नक्की सांगा आणि आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून कळवा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग. आणि सबस्क्राईब माय चॅनल आणि एन्जॉय माझे बाकीचे रिव्ह्यूज. धन्यवाद.